सियाचीनमधला हा भाग आहे दिस्कित DISK डिस्किट गाव आहे. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं की इथं भगवान बुद्धाची एक मोठी मूर्ती बनवलेली आहे. पण हे पहिले बुद्ध नाहीत, हे 1000 वर्षांत जन्माला येणारे फ्युचर बुद्धा असं नाव आहे. ह्यांना फ्युचर बुद्धा म्हणतात. आणि ही जी मूर्ती आहे त्याचा चेहरा आहे तो पाकिस्तानकडे तोंड करून आहे. आणि इथून पाकिस्तान 90 किलोमीटर बाउंड्रीवरती आहे. डिस्किट गाव हे नदीच्या कडेला किंवा नदीच्या काठावर आहे. इसवी सन 1433मध्ये शेर्पा झांगपो या भक्तांनी येथील स्थानिक राजा नीमा डॅक्सपा यांच्या प्रेरणेनं 1433मध्ये ही मॉनेस्टरी म्हणजे बुद्धविहार स्थापना केली होती. फ्युचर बुद्धाच्या चारही बाजूला डिस्किट हे गाव वसलेलं आहे. आणि अतिशय विहंगम किंवा विलोभनीय अशा प्रकारचं दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. खरं तर लेह या भागामध्ये बौद्धिस्टांचं संख्या जास्त आहे. तिबेटियन भाषा आणि लडाखी भाषा हे दोन्ही या ठिकाणी शिकवलं जातं. मी मगाशी उल्लेख केलेला जो पुतळा, तर आपण आता फ्युचर बुद्धा याचा हा पुतळा आपण पाहू शकता. फ्युचर बुद्धा म्हणजे 1000 वर्षानंतर पुन्हा भगवान बुद्ध जन्माला येणार आहेत. आणि ते भगवान बुद्ध अशा प्रकारचे दिसतील, अशी रचना, असं फ्युचरमध्ये होणाऱ्या बुद्धाचा चेहरा असा असेल किंवा असं व्यक्तिमत्व असेल असं या चित्रामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं. 90 किलोमीटर नावाचं कुर्क म्हणून जे गाव आहे, 1990च्या युद्धामध्ये भारताने परत पाकिस्तानकडून काढून घेतलं. ते कुर्क गाव इथून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजेच पाकिस्तानची बॉर्डर इथून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. हे फ्युचर बुद्धा.